नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. अगदी चवीला अप्रतिम असा हा भात इथे तयार होतो आणि अगदी झटपट तयार होतो. तर कसा केला पटकन पाहूयात. इथे मी अर्धी वाटी गरम दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 10 ते 12 केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत. साईडला ठेवूयात. आता 1 वाटी इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे 3 वेळा हा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ घेऊ शकता, इंद्रायणी वगैरे कोणताही तांदूळ आपण घेऊ शकतो. आता इथे आपण नेहमीप्रमाणे तांदूळ भिजत ठेवायचा नाहीये, तर एखादी चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा तांदूळ काढून घ्यायचा आणि निथळवत ठेवायचा आहे. तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं किंवा आपल्याकडे वेळ असेल तर अर्धा तास हा तांदूळ असा चाळणीवर घालून निथळवत ठेवायचा आहे. तर मी इथे अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून घेणार आहे. आता इथे मी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घ्यायचं आहे आपल्याला. तूप तापलं की यामध्ये खडे मसाले, 1 इंच दालचिनी, 2 लवंगा आणि 1 इथे हिरवी वेलची घेतलेली आहे. मिनिटभरासाठी तुपावर परतवून घ्यायचे खडे मसाले आणि आता यामध्ये मी 1 मोठा चमचा ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. ते देखील मिनिटभरासाठी इथे तुपावर छान परतवून घ्यायचे. आता जे आपण तांदूळ भिजवून घेतलेले ते यामध्ये मी घालून घेते. आता तांदूळ देखील आपल्याला 3 मिनिटांसाठी तुपावर अगदी छान परतवून घ्यायचे आहेत. अगदी खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ परतवायचे आहेत. तर इथे आता जवळपास 3 मिनिटं मी छान हे तांदूळ परतवून घेतलेले आहेत. आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजलेले त्याच वाटीने इथे मी फुल वाटी भरून एकदम नारळाचा चव घेतलेला आहे, ओल्या नारळाचा. तो देखील आता आपल्याला 3 मिनिटांसाठी इथे छान असा तांदळासोबतच परतवून घ्यायचा आहे. म्हणजे टोटल इथे 6 मिनिटं मी तांदूळ आणि नारळाचा चव परतवून घेतलेला आहे तुपावर. याने ना छान असा खमंगपणा येतो आपल्या या नारळी भाताला. तुपावर आपण छान परतवून घेतोय त्यामुळे खरंच खूपच भारी हा राईस आपला इथे तयार होतो. तर इथे व्यवस्थित असा मी हा परतवून घेतलेला आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी तांदूळ होता त्यामुळे डबल पाणी घेतलेलं आहे. 2 वाट्या पाणी इथे मी घेतलेलं आहे. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचंय. अर्धा चमचा फक्त इथे मीठ घातले कारण आपण हा गोड राईस करतोय, नारळी भात करतोय. त्यामुळे यामध्ये गूळ घालणार आहोत. त्यामुळे भात शिजवतो तसं इथे मीठ घालायचं नाहीये. आता इथे मी जे आपण केशराचं दूध होतं आपलं ते घालून घेतलंय. सगळं दूध घातलेलं आहे. मिक्स करून घेतलंय आणि इथे आता हलकीशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यावर अगदी लो फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा आहे. फ्लेम मात्र अगदी लो ठेवायची आहे. आपण तांदूळ भिजवून घेतलेला त्यामुळे 7 ते 8 मिनिटात हा छान असा शिजून येतो भात आपला. तर हे बघा मस्त भात शिजला गेलाय 8 मिनिटामध्ये. अगदी फळफळीत झालेला आहे आणि दाणा देखील किती फुलला आहे बघा. मस्त असा राईस आपला इथे शिजला गेलेला आहे. आता या स्टेजला इथे आपण गूळ घालतोय. तर इथे मी हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. पाऊण वाटी गूळ घेतला इथे मी. 1 वाटी तांदळाला पाऊण वाटी गूळ इथे घेतलेला आहे. तुम्ही जरी समप्रमाणात घेतलात तरीही काहीच हरकत नाहीये. मी इथे थोडंसं गोडीचं प्रमाण माझं कमी असतं प्रत्येक पदार्थामध्ये त्यामुळे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी गूळ देखील इथे चालू शकतो. तर इथे आता गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गुळामध्ये थोडेसे खडे होते त्यामुळे इथे 2 मिनिटांसाठी मी झाकण ठेवते आणि गूळ वितळवून घेणार आहे. तुम्ही जर का किसून घेतला तर झाकण ठेवण्याची गरज नाहीये. तर हे बघा गूळ देखील छान वितळला गेलाय आणि आपण आता केशर घातलेलं ते देखील मध्ये-मध्ये छान सुरेख असा रंग दिसतोय केशराचा देखील. तर इथे मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि काय सुवास दरवळतोय म्हणून सांगू. खूपच भारी हा इथे आपला राईस नारळी भात इथे तयार होतो. आणि मी गूळ थोडा कमी घातलाय त्यामुळे कलर तुम्हाला असा दिसत असेल. तर इथे आता सगळ्यात शेवटी मी पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा इथे मी जायफळ किसून घालणार आहे वरनं. गोडाच्या पदार्थात जायफळ आवर्जून घालत जा. खूप छान स्वाद येतो त्याला. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सगळे जिन्नस आता आणि खूपच भारी असा हा आपला नारळी भात इथे तयार झालेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गूळ थोडा मी कमी घातलाय त्यामुळे तुम्हाला कलर इथे थोडासा अंधूक दिसतोय पण चवीला तितकाच भारी हा नारळी भात आपला तयार झालेला आहे. आणि जर का तुम्ही पिवळा आपला साधा गूळ घेतलात तर इथे भाताला देखील आपल्या पिवळा रंग येतो. पण मी इथे सेंद्रिय गूळ घेतलाय त्यामुळे हलकासा इथे लालसर रंग आलेला आहे. चवीला
अप्रतिम असा हा भात आपला इथे तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटी मी ना वरनं 1 चमचा तूप घातलेला आहे आणि आता गॅस बंद करून लगेचच यावर झाकण ठेवायचं. तुपाचा स्वाद खूप छान उतरतो आणि आपल्या राईसला पण एक वेगळी अशी चमक येते. तर इथे 5 मिनिटांनी मी झाकण काढते आणि काय भारी दिसतोय बघा आपला नारळी भात. सर्व्ह करून घेऊयात. खूपच चवीला अप्रतिम असा हा नारळी भात इथे तयार होतो. मस्त असा रसरशीत, सुटसुटीत असा हा भात इथे तयार झालेला आहे. तर एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.